तर जिल्हा पैकरचे सर्व हर्षल देवी आपला गोळीबार करत असताना हॅलो हॅलो अतिशय अटीतटीचा हा सामना स्वान गॅम्बलर्स विरुद्ध स्वान लेजंड आजच्या पर्वातील हा शेवटचा सामना. उर्वरित सामने उद्या सकाळी ठीक 9:30 सुरू केले जातील. प्रत्येक ज्यांची पहिली मॅच आहे त्यांना विनंती आहे की आपण ऑन टाइम ग्राउंडवरती उपस्थित राहायचं आहे. स्वान लेजंड व स्वान गॅम्बलर्स स्वान स्पार्टन्स वर्सेस स्वान लेजंड हे दोन्ही संघ दोन मॅच जिंकलेले आहेत. या मॅच नंतर कोणता तरी एक संघ असा असेल जो टॉप ऑफ एक मॅच हरेल आणि जो संघ जिंकेल तो टॉप ऑफ द टेबल जो पॉइंट टेबल्स वरती आपली आघाडी निर्माण करेल शनिवारच्या सत्रामध्ये. चला सामन्याला सुरुवात. आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहे अष्टपैलू खेळाडू संकेत. त्याचा सामना करेल चेतन. स्टार्ट द मॅच. स्लोअर चेंडू. वेट डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळतायत. वेट रेफरी वेट 2 मिनिटं थांबायचं. 2 मिनिट. बॉक्स क्रिकेट मध्ये आपला विकेट वाचवणं खूप गरजेचं असतं. एक बॉल 0 धावा. सुरुवात करायची आहे. पुढील चेंडू. बॅट्समॅन चेतन सामना करतील संकेत यांचा आणि इन स्विंग झालेला आहे संकेत. चक्क पाठीमागून बॉल जाऊन निर्धाव झालाय. चेतन काही एक संपर्क झालेला नाहीये आणि गडी बाद झालेला आहे. स्वान गॅम्बलर्स यांचा पहिला विकेट जात असताना 0 धावा. या संघाला खूप मोठा धक्का. हॅलो. नवीन फलंदाज मैदानात दाखल सागर सामना करतील संकेत याचा. संकेत यांचा तिसरा चेंडू. साईडला ड्राईव्ह सागर याने सुंदर ड्राईव्ह करून एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. ऑन स्ट्राईक बॅट्समन कोथिंबीर. ज्युनियर 1 धावा. ज्युनियर विरुद्ध एक्सपिरियन्स बॉलर. स्लोअर चेंडू. साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु काही एक संपर्क नाही आहे आणि निर्धावाचा चेंडू पुन्हा एकदा तयार. स्लोअर ड्राईव्ह समोरच अनिकेत राणे यांच्या हातामध्ये परंतु शुभमॅनला संकेतचा चेंडू. निर्धावाचा चेंडू. पुढील चेंडू. स्लोअर ड्राईव्ह टॅप मारलेला फ्लाइंग जेट सारखे उडाले शेरू आणि आपल्या संघासाठी एक धाव वाचवलेली आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 1 धाव. एक षटक 1 धाव आणि एकच गडी बाद. 3-1-1-1. पुन्हा एकदा सागर आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे शेरू. स्लोअर चेंडू साईडला ड्राईव्ह केलेला आहे आणि एक चोरटी धाव घेण्यामध्ये नक्कीच यश मिळालेलं आहे सागर याला. संघाची धाव संख्या 2 रन 1 बॉल 2 धावा 1 गडी बाद. चला टॅप आणि 1 धाव घोषित. रिस्की घ्यायचंच नाहीये त्यांना. योगेश सांगतायत की रिस्की फिल्डिंग साठी चान्स नको आहे कारण 4 धावा गेल्या असत्या जर बॉल सुटला असता तर. परंतु पकडला असता तर 1 धाव नक्कीच वाचवली असते आपल्या संघासाठी. स्लोअर चेंडू ड्राईव्ह शॉट आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण समीर यांचं आपल्या संघासाठी 4 धावा वाचवलेले आहेत. एका धावेवरती समाधान मानावं लागेल कोथिंबीर याला. ड्राईव्ह आणि 1 चोरटी धाव. सुंदर कॉर्डिनेशन, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या ओव्हर नंतर चांगलं असं मेंटेन करून ठेवलंय
स्कोरबोर्ड वरती आपला स्कोर. ड्राईव्ह आणि मारण्याचा प्रयत्न, परंतु शुभम बॉक्स आउट झालेला आहे शुभम. शेरू यांची उत्कृष्ट गोलंदाजी आणि शुभम आउट. न्यू फलंदाज मैदानात दाखल होताना श्रवण. गॅमलर यांचे 2 गडी. 5 चेंडू 5 ना. गेल्या काही सामन्यांमध्ये श्रवण उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत असताना श्रवण हे शोएब अख्तर पेक्षा जास्त फास्ट बॉल टाकतात. बघूया आता बॅटिंगने आपली काय कमाल दाखवतात. त्यांच्या संघाला खूप गरज आहे. 2 मॅच नंतर पहिल्यांदा असं झालंय की त्यांचा जो बॅटिंग लाईनअप आहे तो ढासळला आहे. बघूया या येणाऱ्या चेंडूमध्ये 2 षटकांमध्ये काय कामगिरी करतात आणि आपला स्कोरबोर्ड कोणत्या लेवल पर्यंत घेऊन जातात. चला पुढील बॉलर सामना करेल सागर अँडी अनिकेत राणे. मागच्या सामन्यामध्ये इंडियाची सुंदर अशी गोलंदाजी, परंतु या सामन्यामध्ये त्याचा सामना करतील सागर आणि श्रवण यांची जोडी. यांच्यावर खूप काही डिपेंड आहे. चेंडू तूफान की रफ्तार से मारा हुआ शॉट, परंतु नॉन स्ट्रायकरच्या अंगाला लागून निर्धावाचा चेंडू झालाय. पुन्हा एकदा रफ्तार के साथ सागर अँडी यांचा जास्त चेंडू स्पीड मध्ये सुद्धा नाही. बॉल टाकतोय जो काय बॅट्समनला कळत नाहीये. ड्राईव्ह उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि सुंदर अतिशय प्रयत्न करत होते हिट मारण्याचा, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलं रितेश यांनी. विकेट घेण्याचा प्रयत्न करत होता वर्मा, परंतु यश काय त्यांना मिळालेलं नाहीये. पुढील चेंडू फास्ट बॉलर अनिकेत राणे सामना करेल श्रवण आणि वाईड. स्वतःच्या नियमाप्रमाणे प्रत्येक ओव्हरमध्ये 1 एक्स्ट्रा टाकणं ही त्यांची आयडेंटिटी आहे आणि तेच त्यांनी केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. बघूया पुढचा चेंडू काय करतात. नो चेंडू घ्या, 1 वाईड 1 नो. तिसरा चेंडू पुन्हा एकदा श्रवण सामना करतील इंडियाचा. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुंदर असा फटका, प्रथमेश परंतु शेरवाडे यांचं. चांगलं लाईनअप पुढे घेऊन चालले आहेत लेजंड. पुढचा चेंडू अनिकेत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु खूप जास्त रफ्तार होती आणि हा वाईड बॉल खूप जास्त रफ्तार आहे. कीपरला ग्लव्स द्या ना प्लीज, कीपरला ग्लव्स द्या. बॉल त्यांच्या हातामध्ये येत नाहीये, खूप जास्त स्पीड आहे. चला अनिकेत राणे 3 एक्स्ट्रा टाकलेले आहेत. बघूया पुढच्या चेंडू मध्ये काय कमाल करतात आपल्या बॉलिंगने. ड्राईव्ह आणि फुल टॉस, बॉक्स आउट. सागर चांगल्या पार्टनरशिपची गरज होती स्वान गॅम्बलरच्या संघाला, जे अजूनपर्यंत मेंटेन करून शकलेले नाहीयेत. आता पुढील बॅट्समन आलेत आकाश देडिया. अँडी यांनी 5 आजच्या चेंडू दिवसात खूप सुंदर अशी 5 गोलंदाजी चेंडू. केली आहे स्वतःच्या संघासाठी. 5 चेंडू 9 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू इंडियाचा. बघूया काय कामगिरी करतोय आकाश देडिया. स्लोअर चेंडू मारण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलेला आहे आणि हिट मारायचा होता, परंतु लागलेला नाहीये आणि श्रवण हा रनआउट होण्यापासून वाचलेला आहे. स्काय ऑन फ्लाय. बघूया काय कामगिरी. श्रवण आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहे योगेश. सामना करेल श्रवण. बघूया काय कामगिरी करतोय.
ड्राईव्ह शॉट आणि लागलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटतं लेजेंड्स या संघाकडून. बॉल सोडत नाहीयेत, दिलं तरी एकच रन देत आहेत. चांगलं कॉर्डिनेशन आहे पूर्ण टीम मध्ये. पुढे जाऊन टोलवण्याचा प्रयत्न, परंतु एलबीडब्ल्यूचं अपील आपल्या नियमानुसार एलबीडब्ल्यू आउट नाही आहे. शेवटचे 4 चेंडू. योगेश यांचा चेंडू काय यांना शेवटचे 4 चेंडू. योगेश फुल टॉस आणि एज लागून रनआउटचा प्रयत्न करत होते विनोद आंबेडकर, परंतु स्टंपला काय बॉल लागलेला नाहीये आणि गडी एक धाव घोषित, कारण बॅनरला बॉल लागलेला आहे. एक धाव घोषित आहे स्कोरबोर्ड. चला पुढील चेंडू. योगेश सामना करेल आकाश. पुढे जाऊन टोलवण्याचा प्रयत्न, परंतु यश काय त्यांना मिळालेलं नाही. मी सांगितलं होतं मागाशी कीपरला ग्लोव्स पाठवून द्या, बॉल हे काय येत नाही हातामध्ये. पुन्हा एकदा योगेश चेंडू आकाशाला कळ सुद्धा नाहीये. तो लावलेला गॅप मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संकेत याचं आणि रनआउट घेण्यामध्ये यश मिळालंय त्यांना. चांगलं कॉर्डिनेशन. ज्या प्रकारचे खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहेत सगळे एक्सपिरियन्स आहेत, कोणीही ज्युनियर नाहीये. चांगली निवड आहे विनोद आंबेडकर यांची आणि त्याच प्रकारची खेळी हे खेळाडू खेळत आहेत. आता स्वतः सगळे खेळाडू संजय बंडागळे मैदानात दाखल. हे सगळे खेळाडू दाखवून देत आहेत की एक्सपिरियन्स किती गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. स्वतःच 100% देताना सगळेच खेळाडू आपल्याला दिसतील. संघाची धावसंख्या झालेली आहे 5 बॉल 12 धावा 4 विकेट. शेवटचा चेंडू. फास्टर बॉलर आणि हाताला लागलेला आहे आणि चांगलं कॉर्डिनेशन म्हणू शकतो आपण याला. आणि आउट आहे, डेट झालेला आहे. अंपायर डिसिजन. विकेट नाहीये, एकच धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागेल गॅम्बलरच्या संघाला. चांगलं लाईनअप चाललं होतं लास्टच्या 2 मॅचेस मध्ये, परंतु या मॅच मध्ये काहीतरी ढासळल्यासारखं वाटतंय. बघूया. 14 धावा झालेल्या आहेत, 13 झालेल्या आहेत आणि 14 धावांची गरज. स्वान लेजेंड्स या संघाला फक्त आणि फक्त 14 धावांची गरज आहे. बघूया काय कामगिरी करतायत आपल्या बॅटिंग मधून संकेत आणि समीर. त्याचबरोबर अगेन्स्ट मध्ये शोएब अख्तर पेक्षा पण जास्त स्पीडने टाकणारे खेळाडू श्रवण. 24 बॉल 14 धावांची गरज स्वान लेजर्स या संघाला जिंकण्यासाठी. ज्या प्रकारचं बॉलिंग लाईनअप हे स्वान गॅम्बलर संघाकडे आहे त्या प्रकारे त्यांच्या 2 ओव्हर आपण सेफ असं पकडू शकतो, पण त्याच्या नंतरच्या ज्या 2 ओव्हर आहेत त्याच्यामध्ये थोडंसं डिफिकल्ट असेल असं मला वाटतंय. बघूया या सामन्यामध्ये बघायला मिळेलच. क्रिकेट हा खेळ असाच आहे, कोणताही गेम कधीही चेंज होऊ शकतो. 14 धावांची गरज आहे. समीर नॉन स्ट्राईक बॅट्समन समीर, ऑन स्ट्राईक बॅट्समन संकेत आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहे. स्वानचा शोएब अख्तर, श्रवण. बघूया काय कामगिरी करायला मिळते. चला सामन्याला सुरुवात. आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहे श्रवण आणि सामना करेल संकेत. नो बॉल सुरुवात केलेली आहे. नो बॉल अतिरिक्त धाव 0 चेंडू 1 धाव. 0 बॉल 1. पुन्हा एकदा नो बॉल. सुंदर निर्णय अंपायरचा. चांगलं ऑब्झर्वेशन आहे बॉलवरती. ज्या प्रकारच्या स्पीडने श्रवण बॉलिंग टाकतोय त्या स्पीड मध्ये तुमचं लक्ष त्या लाईन वरती असणं खूप गरजेचं आहे आणि चांगलासा निर्णय आपल्याला अंपायरद्वारे बघायला मिळतोय. तिसरा चेंडू. उलटा चेंडू टोलावलेला आणि अंपायर डिसिजन
चौकार चौकार चौकार. संकेत यांच्या बॅट मधून सुंदर असा चौकार. एक चेंडू 6 धावा. प्रत्येक चौकाराला पुन्हा एकदा नो बॉल. नो बॉल श्रवण यांच्या मार्फत. मागील चौकाराला संकेत याच्यासाठी विशाल वर्मा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. त्यांचं पारितोषिक अनाऊन्स केलं आणि गडी बाद झाला. काहीतरी कॉर्डिनेशन आहे याच्यामध्ये. सुंदर असा कमबॅक श्रवण यांच्या मार्फत. न्यू बॅट्समन विशाल 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. 7 7 7 7 7 7 7. लगातार 2 चौकार. 1001 रुपयाचं पारितोषिक विशाल वर्मा यांच्यासाठी कमलेश प्रजापती यांच्याकडून. फास्टर बॉलर एकदम सुंदर असं डिफेन्सिव्ह क्रिकेट. त्यांना माहिती आहे स्कोर बोर्ड वरती स्कोर आलेला आहे, रिस्क घेण्याची गरज नाहीये. पुन्हा एकदा नो चेंडू. नोची बरसात केली आहे. फास्ट बॉलरचा हा एक डिसएडव्हान्टेज नक्कीच असतो. त्या बात आहे. एक एक्स्ट्रा आल्यावरती एक बॉल आपण नक्कीच डिफेन्सिव्ह खेळू शकतो, कारण त्यांना माहिती आहे पुढच्या ओव्हरमध्ये आपल्याला नक्कीच तेवढा चान्स चेस करण्यासाठी मिळेल. अंपायर डिसिजन नो चेंडू. डॉट बॉल. चेंडू किती झाले? 5 बॉल 9 धावा 1 गडी बाद. सुंदर सुंदर कॉर्डिनेशन विशाल वर्मा आणि समीर यांच्यामध्ये. त्यांना माहिती आहे स्कोर बोर्डवरती स्कोर झालेला आहे. स्कोर 1 षटक आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 9 धावा. 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. तांत्रिक अडचण, टेक्निकल एरर. तांत्रिक अडचणीमुळे 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. समीर आपण रिलॅक्स होऊ शकता. संघाला जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आणि आपण असं बोलू शकतो की 90% नाही 85% स्कोरबोर्ड वरती स्कोर हा ऑलरेडी आलेला आहे. फक्त 5 धावांची गरज आहे आणि 3 षटक बाकी आहेत. स्वतः संघ मालक आलेले आहेत. बॉलर नेम संजय भंडागळे. चला मॅचला सुरुवात. पुढील चेंडू आणि वाईट चेंडू. संजय भंडागळे स्वतः संघाचे कर्णधार. बॉलर संजय भंडागळे. बॅट्समन समीर भंडागळे. वाव, म्हणजे नक्की काय मोठ्या भावाला रिस्पेक्ट देत आहेत. बॉल मारत नाहीयेत आणि बॅकफूट वरती येऊन टोलावलेला प्रयत्न करत होते, परंतु यश काय मिळालेलं नाहीये. निर्धावाचा चेंडू. सुंदर असा फटका. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा बॅकफूट वरती. 1 बाउन्स. 1 धाव घोषित. गेम आहे आणि चांगलंच बॅटिंगचा नजारा बघायला मिळतो आपल्याला समीर याच्याकडून. स्लोवर चेंडू फटकावलेला गॅप मध्ये 4 धावा आणि संघ विजयी झालेला आहे. काय विजयी स्वान लेजंड फिनिशिंग शॉट मारलेला आहे समीर भंडागळे यांनी आणि आपल्या संघाला